ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती. त्या अंतर्गत आपण निबंध लेखन अभ्यासत आहोत. उपयोजित लेखनातील निबंध लेखन हा जो घटक आहे तो आपल्याला 8 गुणांसाठी असणार आहे आणि आतापर्यंत आपण जे निबंधाचे जे 2 घटक किंवा 2 जे प्रकार आहेत ते अभ्यासलेले आहे आणि आज आपण तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण निबंध लेखन याविषयी आपण या आधीच्या तासिकेला बघितलंच की निबंध लेखन म्हणजे काय. तरी थोडक्यात एक आढावा म्हणून आपण थोडीशी माहिती घेऊया आणि आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन म्हणजे काय? आपल्याच विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी होय. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचाराचे प्रतिबिंब पडत असते आणि लेखन कौशल्याचा विकास आणि अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन या घटकाचे प्रमुख उद्दिष्ट असते. आणि मग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला निबंध लेखन हा घटक अभ्यासायचा आहे आणि निबंध लेखन करायचे आहे. मग जो कृतीपत्रिकेत तुम्हाला हा जो प्रकार दिला जाणार आहे, या कृतीपत्रिकेत निबंध लेखनामध्ये तुम्हाला तुमचं जे लेखन आहे, तुम्ही वापरणारी जी भाषा आहे, त्या भाषेचं ज्ञान तुम्हाला किती आहे किंवा तुमचे आकलन, तुमचं अवांतर वाचन या सर्व गोष्टींचं जे कसब आहे, या सगळ्या गोष्टीतून काय होत असतं, तपासलं जातं. तुम्ही निवडलेला जो काही लेखनाचा जो विषय आहे, निबंधाचा जो काही विषय आहे, तो विषय तुम्ही कशाप्रकारे मांडतात? कशाप्रकारे तो लिहितात? त्याचं ज्ञान तुमच्याजवळ किती आहे? मग या सर्व गोष्टींचा विचार तुमच्या निबंधाच्या मूल्यमापनात केला जातो. मग आपण आपलं लेखन अधिक छान, अधिक आकर्षक व्हावं म्हणून आपण काय करत असतो, वेगवेगळ्या काव्यपंक्ती त्या ठिकाणी टाकत असतो किंवा सुवचन जे आहेत त्यांचा वापर आपण करत असतो. अलंकारिक भाषेचा वापर करत असतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला करायच्याच आहे. कारण आपल्याला आपल्या लेखनाचं जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य वाढवून आपला जो निबंध आहे, तो आकर्षकरित्या लिहायचा आहे. मग आपण निबंधामध्ये या व्यतिरिक्त साधी, सहज, सोपी भाषा सुद्धा काय करू शकतो, वापरून आपला निबंध सुंदररित्या लिहू शकतो. मग आपल्या निबंधात आपल्याला अर्थपूर्ण शब्द रचना, आपली जी भाषा आहे ती सहज, सरळ, सोपी असावी, जेणेकरून वाचणाऱ्याला ती सहज लक्षात यावी. मग त्याचबरोबर विरामचिन्हांचा वापरही तितकाच महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. आपण गेले 2 दिवस या निबंध लेखनाविषयी बघत आहोत, माहिती घेत आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, की विरामचिन्हांना अतिशय महत्त्व आहे. विरामचिन्हांबरोबरच शुद्ध लेखनावर लक्ष देणं, ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण या गोष्टींचं सुद्धा त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला गुणदान तुमच्या निबंधाला दिलं जातं. त्यामुळे या 2 घटकांचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, नीट विचार करून आपल्याला आपल्या निबंधात विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी वापर करायचा आहे. शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे हस्ताक्षर आहे, ते हस्ताक्षर सुंदर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून आपले मार्क्स, आपले गुण आपल्याला जास्तीत जास्त मिळवता येतील. आता निबंध लेखन सुरुवात करताना किंवा निबंध लेखन करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तर कृतीपत्रिकेत आलेल्या विषयांपैकी तुम्ही कोणत्या विषयावर लिहू शकता, याचा प्रथम आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण बघितलं की आपल्या निबंध लेखनामध्ये 3 विषय, निबंधाचे 3 विषय दिले जाणार आहे. त्या तीनही विषयांपैकी कोणताही एक विषय, कोणत्याही एका विषयाचा त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, निवड करायची आहे आणि तो निबंध आपल्याला लिहायचा आहे. मग आपण जो कृतीपत्रिकेत आलेले जे काही विषय आहेत त्यापैकी आपण कोणत्या विषयावर चांगल्या प्रकारे लिहू शकतो, त्याचा विचार करून आपल्याला तो विषय निवडायचा आहे. विषयाची निवड करताना तुम्हाला खरंच
कोणत्या विषयाची योग्य माहिती आहे का? जो विषय तुम्ही निवडलेला आहे तो विषय तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती आहे का? योग्य माहिती आहे का? हा विचार करा आणि मग विषय निवडा. जो विषय तुम्ही निवडला आहे त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी, एखादी जुनी बातमी, सुविचार, संबंधित व्यक्ती या गोष्टींचाही विचार करा. कारण आपल्याला या सर्व गोष्टींचा आपल्या निबंधात काय करायचा आहे? समावेश करायचा आहे. शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं की निबंध लेखनामध्ये ज्या वेळेला त्याचं मूल्यमापन केलं जातं त्यावेळेला तुमचं शुद्ध लेखन बघितलं जातं. त्यामुळे आपल्याला आपल्या लेखनात शुद्ध लेखनाच्या चुका करायच्या नाहीयेत याकडे आपल्याला काळजीपूर्वक बघायचं आहे. यासाठी काय गरज कसली गरज आहे आपल्याला तर आपण जास्तीत जास्त वाचन करणं गरजेचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त जेवढं वाचन कराल तेवढं तुम्हाला जे काही लेखन नियम आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे आणि शुद्ध लेखनाच्या ज्या चुका तुमच्याकडनं होतात त्या टाळण्यास तुम्हाला मदत होईल. लेखन करताना स्वतःचे विचार व्यवस्थित मुद्देसूद मांडता येणे गरजेचे आहे. आपण आपले विचार निबंधामध्ये मांडत असतो, आपल्या भावना मांडत असतो आणि मग ते विचार, आपल्या भावना त्या व्यवस्थित मुद्देसूदरित्या मांडता येणं गरजेचं आहे. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाशी संबंधित असेल याकडे लक्ष असू द्या. आपण लिहत असताना कधी-कधी काय होतं, आपण लिहिता-लिहिता भलतीकडेच भरकटत जातो आणि आपण जो मुख्य विषय आहे त्याला वगळून बाकीचा फापट पसारा लिहत बसतो. परंतु आपल्याला ते करायचं नाहीये. आपला जो महत्त्वाचा मेन लेखनाचा जो मुद्दा आहे त्याच्याशी संबंधितच आपल्याला लेखन करायचं आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करून आपलं निबंध लेखन आपल्याला करायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर यावर्षी जे आपल्याला निबंध लेखन प्रकार अभ्यासायचे होते, आता आपण 2 निबंध लेखन जे प्रकार आहे ते अभ्यासलेले आहे आणि आज आपला तिसरा जो निबंध लेखनाचा प्रकार आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आपण एक प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पना प्रधान यापैकी आपले प्रसंग लेखन आणि आत्मकथन हे 2 प्रकार आपण अभ्यासलेले आहे. आता आपल्याला तिसरा जो प्रकार आहे कल्पना प्रधान, त्या कल्पना प्रधान या निबंध लेखन प्रकाराचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर बघा मग कल्पना प्रधान निबंध म्हणजे कोणते निबंध? कल्पना प्रधान निबंध कशास म्हणतात हे आपण आधी बघूया. वास्तवात जे कधी घडत नाही, जे घडले तर काय होईल? बघा विद्यार्थ्यांनो, की वास्तवात जे कधी घडत नाही आणि ते जर घडले तर काय होईल याची कल्पना करणे व शब्दात मांडणे म्हणजे कल्पना प्रधान लेखन होय. म्हणजे आपण ज्या गोष्टींची कल्पना करतो, पण खरं वास्तवात ते घडत नाही. पण त्याची आपण कल्पना करू शकतो आणि ती केलेली कल्पना, त्या कल्पनेला आपण शब्दरूप दिलं किंवा केलेली कल्पना शब्दात मांडली म्हणजेच ते काय झालं आपलं कल्पना प्रधान लेखन. त्यासच आपण काय म्हणत असतो कल्पना प्रधान लेखन. आणि ही गोष्ट खूप आवडीची आहे बघा आपल्या. आपल्याला जे काही हवं असतं, आपण ते आधी काय करत असतो कल्पनेमध्ये रंगवत असतो. या लेखन प्रकारात कल्पनेला खूप वाव असतो. परंतु कल्पना रंगवताना तिला लेखनाचे स्वरूप द्यावे लागते. मात्र हे लेखन करताना एवढेच पथ्य पाळावे लागते की त्या कल्पना असंभवनीय, हास्यास्पद, नकारात्मक अशा नसाव्यात. या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ज्या कल्पना जो विषय आपल्याला दिला आहे त्या विषयावर आपल्याला काय करायचे कल्पना करून लेखन करायचं आहे. परंतु ते लेखन करताना आपल्याला काय करायचंय ज्या कल्पना आपण करणार आहोत त्या असंभवनीय, हास्यास्पद किंवा नकारात्मक नसाव्या. कल्पना करताना वाहवत जाऊ नये. म्हणजेच आपण ज्या काही कल्पना करत आहोत, जे काही लेखन करणार आहोत, विषयाला अनुसरून जे काही मुद्दे तुम्हाला दिले असतील, त्या मुद्द्यांना अनुसरूनच आपल्याला काय करायचंय, कल्पना करून लिहायचं आहे. भलतीकडेच आपल्याला काय करायचं नाहीये, वाहवत जायचं नाहीये. लेखनाचा विषय व मुद्द्यांचे भान ठेवूनच लेखन करावे. लेखनाचा जो काही मुद्दा महत्त्वाचा जो विषय असेल,
जो लेखन विषय दिलेला असेल, तो विषय आणि त्यावर आधारित जे काही मुद्दे दिलेले असेल, त्या मुद्द्यांचा विचार करूनच आपल्याला लेखन करायचं आहे. आपल्या कल्पनेचा विस्तार करताना मुद्देसूदपणा व सुसंगती असणे आवश्यक आहे. आणि लेखनाच्या शेवटी कल्पनेतून बाहेर येणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यावेळेला तुम्ही कल्पनात्मक निबंध लिहत आहात, कल्पनाप्रधान निबंध लिहत आहात, त्यावेळेला कल्पना जसे-जसे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्यानुसार कल्पना करून तुम्ही काय करायचं आहे, तुमचे विचार मांडायचे आहे. आणि शेवटी ज्यावेळेला तुम्ही निबंधाचा शेवट करणार आहात, त्यावेळेला त्या कल्पनेतून आपण कशाप्रकारे बाहेर पडू, याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. मग कल्पनाप्रधान निबंध लेखन करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग काय लक्षात ठेवायचं आहे बघूया. कल्पना करता येणे हा कल्पनाप्रधान लेखन कौशल्याचा मूळ हेतू आहे. कल्पना करता येणे, इमॅजिन पॉवर आपण आपल्या सगळ्यांकडे आहे. आपण त्याचा उपयोग सुद्धा करत असतो. आणि तुम्ही तर बऱ्यापैकी करत असतात, हो की नाही? मग ह्या कल्पना करता येणे ही जी महत्वाची गोष्ट आहे, हा जो मूळ हेतू आहे लेखन कौशल्याचा, हा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. निबंधाच्या शीर्षकावरूनच त्यातील मुख्य कल्पना लक्षात यायला हवी. जे निबंधाला आपण शीर्षक देणार आहोत, त्या शीर्षकावरूनच जे मुख्य कल्पना काय आहे, मुख्य विचार काय आहे, तो विचार आपल्याला लक्षात यायला हवा. एका कल्पनेतून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी गुंफत लेखन करणे येथे अपेक्षित असते. एका कल्पनेतून दुसरी कल्पना, हो की नाही? म्हणजे आपण काय इमॅजिन करतोय त्यातून मतलब एका कल्पनेतून दुसऱ्या कल्पनेची अशी कल्पनांची साखळी गुंफत जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आपलं लेखन करायचं आहे. आणि तेच या निबंधामध्ये काय आहे, अपेक्षित आहे. कल्पना ही वास्तवाशी संबंधित किंवा गमतीदार असावी. विषयाला अनुसरून सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा. जो तुम्हाला विषय दिलेला असेल, त्या विषयाला अनुसरून आपण काय करायचंय, आपल्या कल्पनाचा विस्तार करायचा आहे. दिलेल्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे. तसं आपण उदाहरण घेऊन पुढे बघणारच आहोत, की कशाप्रकारे आपण आपल्याला सुचलेल्या, दिलेल्या विषयाला वर अनुसरून सुचलेल्या कल्पनांचा विस्तार कशाप्रकारे करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला निबंध लेखन करताना करायचा आहे. आता आपण प्रश्न घेतलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे निबंध लेखनाचा आपल्याला तो प्रश्न 5 ई या प्रश्न क्रमांकामध्ये येणार आहे. प्रश्न आहे आपला, मी पक्षी झाले तर. चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनपर लेखन करा. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, की मी पक्षी झाले, कल्पना करायची की जर मी पक्षी झाले तर, मला जर पंख आले तर मी काय-काय करेल? त्यासाठी तुम्हाला काही मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहे. शाळेत उडून जाईन, वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही, निसर्गाचे दर्शन, प्रवासात तिकीट नको, नंतर पासपोर्ट सुद्धा लागणार नाही, खूप भ्रमंती, स्वच्छंदी जीवन आणि शेवटी आहे खंत, संवाद बंद याची. हे दिलेले मुद्दे आहे आणि ह्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला काय करायचंय, आपलं लेखन करायचं आहे. आपला विषय काय आहे, मी पक्षी झाले तर. बघा मग, मी पक्षी झाले तर. एक आत्मकथनपर आणि कल्पनाप्रधान या दोघांचा संगम करून हा निबंध या ठिकाणी घेतलेला आहे. बघा मग, त्या दिवशी बाई ग्रेस कवींची पाऊस गाणे कविता शिकवत होत्या. त्या दिवशी बाई ग्रेस कवींची पाऊस गाणे कविता शिकवत होत्या. कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे. आणि नंतर छान चिमणीची गोष्टही बाईंनी सांगितली. मनात विचार आला, या चिवताईसारखे मलाही पंख असते तर. किती छान सुरुवात आहे बघा, की शाळेत ज्या टीचर आहे, ज्या बाई आहेत, त्या छान कविता शिकवतायत, पाऊस गाणे आणि त्या कविता शिकवत असताना त्यामध्ये पक्ष्यांविषयी, त्या चिमणीविषयी ती ओळ आलेली आहे, की जाता येता टाकीत होता तो चिमण्यांना दाणे.
आणि नंतर मग बाईंनी त्यावर आधारित चिमणीची छान गोष्टही सांगितली. आणि मग ती गोष्ट ऐकल्यानंतर मनात आपोआपच विचार येऊ लागले, की काय या चिवताईसारखे जर मलाही पंख असते तर? आणि मग तो विचार मनात आल्यानंतर आणि मन पाखरू आपल्या कल्पनांच्या आभाळात विहार करू लागलं. मग जे आपलं मन आहे, ते लगेच कल्पनांच्या जगात काय करू लागलं? विहार करू लागलं, म्हणजे उडू लागलं. खरंच किती मजा येईल मी पक्षी झाले तर. आणि मग आता आपल्या कल्पनेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे, की या विषयावर आधारित मग मला जर पंख असते, जर मी पक्षी झालो असतो, तर काय-काय झालं असतं? ते आपण आपल्या निबंधात आपल्याला मांडायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर बाहेर उन्हाळायला मिळेल. म्हणजे कपडे बदलणे, चपला घालणं या गोष्टी करायची गरजच नाही. हो की नाही? आपल्याला ज्यावेळेला बाहेर पडायला लागतं, त्यावेळेला आपण व्यवस्थित तयारी करतो, केस विंचरतो, कपडे घालतो, चप्पल वगैरे घालून मग बाहेर पडतो. परंतु जर मी पक्षी झालो तर या गोष्टींची कटकटच राहणार नाही. हो की नाही? मला कपडे बदलायला नको, चपला घालायला नको. मनात आलं की लगेच पंख आपले काढले की लगेच उडायला सुरुवात. म्हणजे या गोष्टींची कटकटच नको. आई अनेकदा बाजारातून हे आण, ते आण सांगते, तेव्हा खूप कंटाळा येतो. हो की नाही? तुम्हाला पण कंटाळा येतो. आईने सांगितले, की "जा रे बाळा दुकानातून हे घेऊन ये किंवा हे काम कर." असं आईने काही कामं सांगितली, की आम्हाला खूप कंटाळा येतो. पण जर पंख आपल्याजवळ असेल तर? मग तेच विचार आपल्याला इथे मांडायचे आहे, की पण जर मला पंख असेल तर? तर मस्त उडून जायचं आणि उडून यायचं. आईही खुश, मीही खुश. हो की नाही? असं जर आपल्यालाही खरंच असतं तर? आणि खरंच मग त्या ठिकाणी विचार मांडलेत, की जर आईने अशा बऱ्याच वेळा काहीही कामं सांगितली, तरी कंटाळा येणार नाही. कारण का? तर मग उडूनच जायचं आणि मस्त उडूनच यायचंय. मग ते काम केल्यामुळे आई पण खुश होणार आणि मीही खुश. खिडकीतून थेट आकाशात झेप घेऊन फेरफटका झाला, की शाळेची तयारी करून उडतच शाळेत जायचं. बघा खिडकीतून थेट. ना चप्पल घालायची गरज नाही, ना व्यवस्थित तयारी करायची गरज नाही. मनात आलं की उडायचं, उडून झालं की परत घरी यायचं आणि शाळेची तयारी करायची आणि उडतच शाळेत जायचं. किती छान, हो की नाही? म्हणजे शाळेला उशीर होणार नाही आणि शाळेत जाताना वाहतूक कोंडीचा प्रश्न येणार नाही. जे प्रश्न तुमच्या समोर नेहमीचे आहेत, रोजच्या जीवनातले, रोजच्या व्यवहार जीवनातले जे तुमचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांपासून सुटका होईल. हो की नाही? कारण शाळेत जाताना मग उशीर होणार नाही, ट्रॅफिक लागणार नाही. वाहतूक कोंडी म्हणजे ट्रॅफिक. मग त्या वाहतूक कोंडीचा प्रश्न येणार नाही. रस्त्यावरचे खड्डे, वाहनांचे धूर, प्रदूषण, हॉर्नची कर्णकर्कश आवाज या साऱ्यांपासून माझा बचाव होईल. या ज्या साऱ्या गोष्टी नकोशा आहेत, त्या गोष्टींपासून काय होणार आहे माझा बचाव होणार आहे आणि शाळेतही मी वेळेवर पोहोचेल आणि उडून जात असल्यामुळे ती पण एक मजा येणार. सिमेंट काँक्रीटच्या जंगलापेक्षा खरेखुरे जंगल पाहता येईल. सिमेंट काँक्रीटचे जंगल म्हणजे काय? जे आता शहरीकरण झालेलं आहे त्यामध्ये जिथे बघाल तुम्ही तिथे काय दिसतं आपल्याला सिमेंटची घरं, बिल्डिंग्स मग त्याला आपण काय म्हणत असतो सिमेंट काँक्रीटची जंगलं. हो की नाही? मग या जंगलांपेक्षा खरं-खुरं जंगल मला पाहता येईल. खऱ्या-खुऱ्या जंगलामध्ये काय होईल मला जाता येईल. त्या जंगलाचा आनंद मला घेता येईल. तिथे मनसोक्त बागडता येईल, मनसोक्त उडता येईल. स्वच्छंदी जीवन जगता येईल. माझ्या मनाप्रमाणे त्या जंगलामध्ये जाऊन त्या जंगलाचा आनंद घेता येईल. माझ्या मनाप्रमाणे मला त्या ठिकाणी वागता येईल. माझं जीवन जगता येईल. उंचावरून खाली पाहताना विहंगम दृश्य दिसेल आणि ज्यावेळेला मी आकाशात उंच उडेल, त्यावेळेला मी खाली बघितल्यानंतर मला जे काही खालचं दृश्य आहे, जे विहंगम दृश्य मला बघता येईल. आपली खूप वेळा इच्छा असते, की वरतून कसं दिसत असणार आहे? जर आकाशातून आपल्याला आपल्या पृथ्वीला बघितलं किंवा आपल्या शहराला बघितलं, तर आपलं शहर किंवा आपली पृथ्वी कशी दिसत असेल? मग ती इच्छा सुद्धा माझी काय होईल त्या ठिकाणी पूर्ण होईल. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेता येईल. दररोज मी उडत-उडत प्रवास करेन. बघा जो काही निसर्ग सौंदर्य जे आहे, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद सुद्धा मला त्या ठिकाणी घेता येईल.
हो की नाही? मग त्याचबरोबर दररोज मी उडत-उडत प्रवास करेन. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मला चालत जाण्याची गरज नाही किंवा वाहनांची सुद्धा गरज नाही. मी आपल्या पंखांचा जो काही उपयोग आहे तो करून त्या ठिकाणी उडत-उडत मी रोज प्रवास करेन. मग किती मजा येईल, हो की नाही? बस, रिक्षांमध्ये सुट्ट्या पैशांसाठी होणारी कटकट थांबेल. मग बसमध्ये ज्यावेळेला आपण प्रवास करतो किंवा रिक्षामध्ये आपण ज्यावेळेला प्रवास करतो, त्यावेळेला सुट्ट्या पैशांवरून त्या कंडक्टर सोबत किंवा त्या रिक्षावाल्यासोबत आपली काय होत असते, कटकट होत असते. हो ना? भांडण होत असतं. कारण आपल्याकडे सुटे पैसे नसतात किंवा त्याच्याकडे सुटे पैसे नसतात. त्यामुळे ही जी कटकट आहे, ती कटकट सुद्धा थांबेल. मला कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. हो की नाही? एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी किंवा एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी मला कुठल्याही प्रकारचं तिकीट काढावं लागणार नाही. अगदी परदेशात प्रवास करायचा झाला, तरी व्हिसा, पासपोर्ट या साऱ्या मागची दगदग आणि खर्चही वाचेल. बघा किती छान कल्पना आहे. प्रवासाबरोबर अगदी परदेशाचं सुद्धा त्या ठिकाणी कल्पना केली आहे, की मला जर परदेशात जरी जायचं असेल, तरी मला तो काही व्हिसा, पासपोर्ट या ज्या साऱ्या गोष्टी आहे, त्या साऱ्या गोष्टींची जी काही दगदग आहे, ती दगदग आणि माझे पैसे म्हणजे माझा खर्चही वाचेल. या गोष्टींची कटकटच माझ्या मागे राहणार नाही. मला जर वाटलं, की मला परदेशात जायचं, तर मी परदेशात सुद्धा उडून जाऊ शकतो. उडत-उडत प्रवास करू शकतो. ना मला कोणत्या प्रवास माध्यमांची गरज आहे किंवा ना अ, विमानाची गरज आहे, ना गाडीची गरज आहे. मी आपला उडत-उडत परदेश प्रवास सुद्धा त्या ठिकाणी करू शकणार आहे. जरा थकले, की निवांत एखाद्या झाडावर उतरून मला गोड फळांचा नाश्ताही करता येईल. आणि मग ज्यावेळेला मी उडत-उडत प्रवास करेल, जर मला असं वाटलं, की मी थकले आहे, तर मी निवांत एखाद्या झाडावर उतरून आणि त्या झाडावर असणारे गोड जे फळं आहेत, त्या फळांचा नाश्ता सुद्धा मी करेन. शिवाय विश्वातले सारे सौंदर्य नजरेत सामावून घेण्याची संधी मला मिळेल. हो की नाही? आकाशात ज्यावेळेला आपण उडणार आहे, तर त्यावेळेला मला हे जे काही सौंदर्य आहे पूर्ण विश्वाचं, ते सौंदर्य अनुभवण्याची संधी सुद्धा मला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग या सर्व गोष्टी मला मिळणार आहे. मग किती मजा येणार आहे, किती मजा येईल. मी पक्षी झाले तर इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, गाड्यांची वर्दळ आहे, पडशील, तुला लागेल, तुला उशीर होईल, या साऱ्या सूचना बंद होतील आणि मला हवे तेथे, हवे त्या वेळी जाता येईल. हव्या त्या गोष्टी करता येईल. मग आपले घरातले जे मोठ्या व्यक्ती आहेत, आई, बाबा किंवा मोठे दादा, ताई, हे सर्व आपल्याला काय करत असतात, नेहमी सूचना देत असतात. "अरे, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, रस्त्यावर जाऊ नको, गाड्यांची वर्दळ आहे किंवा धावू नको, पडशील, तुला लागेल." हो ना? या साऱ्या सूचना आपल्याला जे मोठे व्यक्ती आहे घरातले, ते आपल्याला देत असतात. पण या सूचनांचा आपल्याला खूप राग येत असतो, हो की नाही? मग जर मी जर पक्षी जर झाले, तर या सगळ्या सूचना मला कोणी देणारच नाही. या सगळ्या सूचना बंद होणार आणि मग मला हवं तिथं, हवे त्या वेळी मी जाईल. हव्या त्या गोष्टी मला करता येतील. कुठलीच बंधनं माझ्यावर राहणार नाही. सगळ्या बंधनातून मी काय होईल? मुक्त होईल. अशी सर्वांची अपेक्षा असते. हो की नाही? तुम्हाला सुद्धा वाटतं, की ह्या सगळ्या सारख्या आम्हाला सारख्या सूचनाच देत असतात. हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हो ना? मग यापासून तुम्हाला काय हवी असते? सुटका हवी असते. आणि खरंच जर आपल्याला पंख फुटले आणि आपण जर पक्षी झालो, तर या सर्व गोष्टी काय होतील? बंद होतील आणि आपल्याला हवं ते आपल्याला करता येईल. पण पक्षी होऊन मला माणसात राहणं मात्र अशक्य होईल. हो की नाही? माझा साऱ्यांशी संवादच संपेल. म्हणजे मी जर पक्षी झालो, तर मी माणसात राहणार नाही. म्हणजे मला कुणाशी बोलता येणार नाही. माझा सर्वांशी संवादच संपेल. आई-बाबांची खूप आठवण येईल. त्यांच्या कुशीत विसावता येणार नाही.
रिक्षा, बसमध्ये मित्रांसोबतची धमाल, वाहतूक कोंडीतील आनंद घेण्यामागील गंमत हे सारं बंद होईल. बघा किती छान कल्पना अगदी परदेशात जाईपर्यंतची ती कल्पना होती. आणि नंतर हव्या त्या गोष्टी मला करता येतील, हवे तिथे मला जाता येईल, कुठलीही बंधनं मला राहणार नाही. ह्या सगळ्यांची कल्पना केल्यानंतर परत शेवटी आपलं जे मन आहे, आपली जी कल्पना आहे, ती परत आपल्या माणसात येते, की नाही मग मी जर पक्षी झालं तर मला आपल्या माणसात राहता येणार नाही आणि माझ्या मित्रांशी, माझ्या घरच्यांशी, बाकीचे काही नातेवाईक त्यांच्याशी सर्वांशी माझा संवाद संपेल. आणि मग माझ्या आई-बाबांची मला खूप आठवण येईल. त्यांच्या कुशीत मला विसावता येणार नाही. मग ह्या गोष्टीला मी मुकेल. या सर्व गोष्टींपासून मी दूर जाईल. मग रिक्षा, बसमध्ये मित्रांसोबत केलेली जी काही धमाल आहे, वाहतूक कोंडीतील जो काही आनंद घेण्यामागील जी काही गंमत आहे, ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील. या कोणत्याच गोष्टीचा मला आनंद घेता नाही येणार. मग आईच्या त्रासदायक वाटणाऱ्या, पण तिचं माझ्यावरील प्रेम दर्शवणाऱ्या सूचनाच बंद झाल्या तर काही मजाच उरणार नाही. हो की नाही? मग नको गं बाई, नको ते पंख. मला माझं घर, आई-बाबा फार प्रिय आहे. हो की नाही? म्हणजे ज्या कल्पना विस्तारात जी कल्पना आपण काय करत होतो, त्या कल्पनेचा विस्तार करत होतो. त्या कल्पनेतूनही बाहेर आपल्याला येता आलं पाहिजे. होय नाही? या प्रकारे आपल्याला जी आपण कल्पना करत आहोत, ती कल्पना त्या कल्पनेचा विस्तार करता, करता नंतर शेवटी आपल्याला त्या कल्पनेतून बाहेर सुद्धा येता आलं पाहिजे. आणि किती छान बघा, या सर्व गोष्टींना सुद्धा मी मुकणार आहे. आईचं प्रेम, बाबांची माया या पासून मला काय दूर जायचं नाहीये आणि मित्रांशी जी काही गंमत, मजा-मस्ती असते, धमाल केलेली असते, ती सारी धमाल मला हवी आहे. हो ना, तो सर्व आनंद मला हवा आहे. म्हणून मला शेवटी काय सांगितलंय, की "नको बाई, नको ते पंख नको आणि मला माझं घर आणि माझे आई-बाबा मला फार प्रिय आहे." अशा प्रकारे मी पक्षी झाले तर हा कल्पनाप्रधान निबंध किती छान रित्या या ठिकाणी मांडलेला आहे. पुढचं पण उदाहरण घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा नसत्या तर? हां, किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की नाही तुमचा? एकदम जवळचा, की परीक्षाच नसत्या तर? किती बरं वाटलं ऐकून सुद्धा, हो की नाही? मग आपल्याला त्यावरच आपण प्रश्न घेतलेला आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे परीक्षा नसत्या तर, या विषयावर लेखन करा. मग तुम्हाला विषय दिलेला आहे, परीक्षा नसत्या तर. त्यासाठी मुद्दे दिलेले आहे. अभ्यासाची कटकट नाही, पास-नापास प्रश्न नाही, पेपर फुटी नाही आणि वाईट परिणाम देखील नाही. सॉरी, वाईट जो परिणाम होणार आहे परीक्षा नसत्या तर, तो सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. बघा मग, परीक्षा नसत्या तर किती त्या परीक्षा, आठवड्याची आकलन परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा, सर्वत्र परीक्षा, परीक्षा आणि परीक्षाच. हो की नाही? असं आपल्यालाही वाटत असतं. आणि तुमच्या अगदी मनातला ही जी गोष्ट आहे, ती हीच तुमच्यासमोर दिलेली आहे बघा, मांडलेली आहे, की किती त्या परीक्षा, हो की नाही? आठवड्याची आकलन परीक्षा, चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा आणि नुसत्या परीक्षा आणि परीक्षाच. कधी-कधी खूप कंटाळा येतो या परीक्षांचा. तेव्हा वाटतं, की परीक्षा नसत्या तर? तुमचा मनातला प्रश्न आहे, की परीक्षा नसत्या तर किती बऱ्या झाल्या असत्या की नाही? मग आता बघूया, जर परीक्षा नसत्या तर काय झालं असतं? तर फार मजा आली असती. आम्हाला कधी-कधी घोकंपट्टी करावी लागली नसती. सर्वत्र बागडायला मिळाले असते, खेळायला मिळाले असते. परीक्षा जवळ आल्यात, आता खेळ बंद करा आणि अभ्यासाला लागा. असा दम आई-बाबांनी भरलाच नसता. बघा अगदी तुमच्या मनातलं जे काही आहे परीक्षेविषयी, तेच या ठिकाणी मांडलेलं आहे बघा. जर परीक्षा नसती तर किती मजा आली असती ना? आणि जी काही तुम्ही पाठांतर आहे, त्याला घोकमपट्टी म्हणतात. ते पाठांतर करावं लागलं नसतं. मग काय एकदम मज्जाच. सगळीकडे बागडायला मिळालं असतं, खेळायला मिळालं असतं. कोणी तुम्हाला बंधनं घातली नसती, की खेळू नको. हो की नाही? मग परीक्षा जवळ आली म्हणून आपल्याला काय करतात?
आपली परीक्षा जर जवळ आलेली असेल, तर आपले जे काही पालक आहे, आपले जे काही आई-वडील आहे, ते काय करतात? आपल्याला सांगतात, वारंवार सूचना देतात, की "आता खेळू नको, जरा अभ्यास कर. परीक्षा आली आहे जवळ." हो की नाही? घरात तुम्हाला ह्या सूचना मिळतात ना? त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगितलंय, की परीक्षा जवळ आल्यात, आता खेळ बंद करा आणि अभ्यासाला लागा. असा दम आई-बाबांनी भरलाच नसता, जर परीक्षा नसत्या तर. लेखी परीक्षेआधी तोंडी परीक्षेची तयारी करावीच लागली नसती. हो की नाही? लेखी परीक्षा आली, की आपण अभ्यासाला लागतो. आपले घरातले जे काही मोठे व्यक्ती आहे, मोठे वडीलधारी जी लोकं आहेत, ते काय करतात आपल्याला सतत अभ्यास कर म्हणून सांगत असतात. आणि मग लेखी परीक्षेच्या आधी आपली तोंडी परीक्षा सुद्धा असते. मग त्याची सुद्धा आपल्याला तयारी करावी लागते. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला जर परीक्षा नसत्या, तर या सर्व गोष्टी सुद्धा नसत्या आणि परीक्षेच्या काही दिवसांआधी गृहपाठ, वर्गपाठ, वह्या पूर्ण करण्याची नौबत आली नसती, जर परीक्षा नसती तर. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुमच्या मनात येतो बघा. कारण गृहपाठ, वर्गपाठ, वह्या पूर्ण करणं, दिलेला अभ्यास पूर्ण करणं, ह्या गोष्टींचा आपल्याला कंटाळा येतो आणि मग परीक्षाच जर झाल्या नसत्या, तर ह्या सर्व गोष्टी आल्याच नसत्या. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी संपूर्ण वर्षभराचा अभ्यास करावा लागला नसता. हो की नाही? परीक्षा असते आपली, दुसऱ्या दिवशी पेपर असतो आणि आदल्या दिवशी रात्रभर जागून आपण काय करत असतो? तो अभ्यास करत असतो. संपूर्ण वर्षभराचा अभ्यास आपण काय करत असतो? एका रात्रीत तो पूर्ण करत असतो. मग जागरण झाले नसते, परीक्षेच्या दिवशी पहाटे-पहाटे आईने साखर झोपेतून कधीच जागे केले नसते. हो की नाही? परीक्षेच्या दिवशी, पेपरच्या दिवशी आई आपल्याला काय करत असते? सकाळी लवकर उठवते. उठ आणि अभ्यास कर, परीक्षेला जायचं आहे. हो की नाही? मग सकाळीच पहाटे-पहाटेच आई आपल्याला लवकर उठवून देते. ज्यावेळेला आपली साखर झोपेची वेळ असते आणि त्या साखर झोपेतून उठायला आपल्याला खूप कंटाळा येतो. आणि म्हणूनच म्हटलंय, की परीक्षेच्या दिवशी पहाटे-पहाटे आईने आपल्याला साखर झोपेतून कधीच जागे केले नसते, जर परीक्षा नसत्या तर. पास-नापास हा विषय संपला असता. कोण हुशार, कोण ढ हा वाद मिटला असता. सर्व एकजाट सारखेच गणले गेले असते. डोक्याला 10वी 12वीचा ताप झाला नसता. बघा, काय अजून विचार आहे, काय कल्पना आहे आपल्या, की पास-नापास हा विषय संपला असता. कोण हुशार, कोण ढ हा वाद सुद्धा मिटला असता. सर्व एकजात सारखेच गणले गेले असते आणि मग डोक्याला 10वी परीक्षा, 12वी परीक्षा हा तापच झाला नसता. "अभ्यास कर रे, अभ्यास कर" अशी भुणभुण कोणी मागे लावली नसती. कोणी परीक्षेत कॉपीच केली नसती किंवा परीक्षेपूर्वी पेपरफुटी हे जे काही प्रकार आहे, ते प्रकार सुद्धा झाले नसते. या सर्व गोष्टींचा विचार, या सर्व गोष्टींची कल्पना या ठिकाणी मांडली आहे. पण खरंच परीक्षाच नसतील, तर विद्यार्थ्यांची प्रगती कशी मोजणार? बरोबर प्रश्न आहे की नाही? जर परीक्षा खरंच नसत्या, तर विद्यार्थ्यांची प्रगती कशी मोजली गेली असती? कशी मोजणार? कोणत्या विषयात किंवा कलेत कोण सरस आहे, हे कसे ठरणार? स्पर्धेचा निकाल कसा लावणार? विजेता कसा घोषित करणार? परीक्षा न घेता एखाद्याला एखादी पदवी दिली, तर त्या पदवीचा गैरवापर वाढेल. या सर्व गोष्टींचा सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. जर परीक्षाच नसत्या, तर तुमची प्रगती कशी मोजली गेली असती? तुम्ही कोणत्या विषयात, कोणता विषय तुम्हाला चांगला जातोय, कोणत्या विषयात तुम्ही पारंगत आहात किंवा कोणत्या कलेत तुम्ही पारंगत आहात, हे कसं ठरलं असतं? आणि एखादी स्पर्धा घेतलीच, त्या स्पर्धेचा निकाल तरी कसा लावला असता? स्पर्धेमध्ये विजेता कसा घोषित केला असता? या सर्व प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. आणि परीक्षा न घेताच एखाद्याला पदवी देऊन टाकली असती आणि मग त्या पदवीचा त्याने तो गैरवापर त्या ठिकाणी केला असता. अशा पदव्यांचा गैरवापर त्या ठिकाणी वाढला असता. कोणीही डॉक्टर बनले असते, हो की नाही? कोणीही डॉक्टर बनेल आणि रुग्णाला चुकीची औषधं लिहून देईल. कोणीही प्रशासकीय अधिकारी बनेल व अधिकाराचा गैरवापर किंवा गैरफायदा घेतला जाईल. आणि या सर्व गोष्टींमुळे काय होईल? समाज बिघडेल, समाज व्यवस्था नीट चालणार नाही. सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण होईल. कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ राहणार नाही.
प्रत्येक जण आपापल्या मनानुसार काय करेल त्या ठिकाणी वागेल. प्रत्येक जण कोणालाही पाहिजे ती पदवी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक जण त्या पदवीचा गैरवापर करण्यास तयार होईल आणि संपूर्ण समाज व्यवस्था त्या ठिकाणी काय होणार आहे, बिघडणार आहे. समाज व्यवस्था नीट चालणार नाहीये. या सुद्धा गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. खरे तर जीवन हीच एक परीक्षा आहे. प्रत्येक अनुभवातून, चुकांतून आपण शिकतो. बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. खरं तर आपलं हे जीवनच एक परीक्षा आहे. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक अनुभवातून आपण काही ना काही शिकत असतो. चूक झाली होऊ द्या, त्या चुकातून सुद्धा आपण शिकत असतो, की एकदा केलेली चूक आपण परत करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय झालं, काहीतरी शिकलात. हो की नाही? म्हणूनच म्हटलंय, की प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक गोष्टीतून, काही चुकातून आपण शिकत असतो. प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकायला असतं विद्यार्थ्यांना. प्रत्येक क्षणी आपण कळत नकळत परीक्षाच देत असतो. मग या परीक्षेची भीती कशाला? हो की नाही? अडी-अडचणी, दुःख येतात. म्हणून त्यांच्यावर मात करून यशस्वी होण्यातच मजा आहे. बरोबर. हो की नाही? जे काही आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात खूप अडी-अडचणी येतात, समस्या येतात, दुःख येतात. पण त्या गोष्टींवरून मात करून जर आपण यशस्वी झालो, तर तीच खरी जीवनाची काय असते, मजा असते. आणि अशा गोष्टींवर मात करून यशस्वी होण्यातच खरी मजा असते. म्हणूनच परीक्षा या असल्याच पाहिजेत. यश येवो किंवा अपयश, ते पचवण्याची क्षमता आपल्यात निर्माण करण्यासाठी परीक्षा या हव्याच. हो की नाही? म्हणजे एक मन आपलं म्हणत असतं, की परीक्षा जर नसत्या तर किती बरं झालं असतं. परंतु त्याच्या दुसऱ्या बाजूने जर विचार केला, तर त्या परीक्षा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तेवढंच महत्त्व त्या परीक्षा असण्याला आहे. हो की नाही? अशा प्रकारे परीक्षा जर नसत्या, तर अशा प्रकारे आपण आपला कल्पनाप्रधान निबंध या ठिकाणी छानपैकी लिहू शकतो. तुम्हालाही काही यामध्ये अजून तुम्ही तुमच्याप्रमाणे, तुमच्या कल्पनेनुसार, तुमच्या कल्पनेशक्तीनुसार तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. पुढचं आपण उदाहरण घेतलेलं आहे, भ्रमणध्वनी नसते तर. आता भ्रमणध्वनी म्हणजे काय? मोबाईल जो आता सध्या आपल्या समोर आहे. हो की नाही? त्याचं महत्त्व आज आपल्यासाठी किती आहे, हे आपणच जाणतो. बघा मग काही त्यासाठी मुद्दे दिलेले आहे. जर भ्रमणध्वनी नसते तर, खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा. संपर्कात अडचणी, हे मुद्दे दिलेले आहेत. रोजच्या व्यवहारात व्यत्यय, उपयुक्तता, सृजनशील विचार व कृतींना मारक, अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, काळाची गरज तंत्रज्ञान, आमच्या काळातील अशक्य कल्पना. हो की नाही? या सर्व मुद्द्यांचा आपल्याला विचार करून आणि आपल्याला या निबंधाचं लेखन करायचं आहे. भ्रमणध्वनी नसते तर. बघा मग, भ्रमणध्वनी नसते तर म्हणजेच मोबाईल नसते तर काय झालं असतं? हो की नाही? रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, आरामाचा आणि मजा मस्तीचा. शनिवारी सर्व अभ्यास पूर्ण केला व रात्री मोबाईलवर गेम खेळत झोपी गेलो. बघा, किती छान तयारी. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही तो निबंध लिहत असतात, की रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, आरामाचा आणि मजा मस्तीचा दिवस. म्हणूनच शनिवारी सर्व अभ्यास पूर्ण केला व रात्री मोबाईलवर गेम खेळत झोपी गेलो. रात्री मुसळधार पाऊस पडला, तोही वादळी वाऱ्यांसह. सकाळी उठलो, तो पंखा बंद झाल्यामुळे घामाघूम होऊनच. वीज नव्हती म्हणून आईला विचारले, तर आई म्हणाली, नाक्यावर झाड कोसळले आहे, त्यामुळे 2 दिवस वीज येणार नाही. वीज म्हणजे लाईट. हे ऐकताच डोळ्यांवरून झोप खाडकन उडाली. धावत जाऊन मोबाईल पाहिला, तर रात्री गेम चालू राहिल्याने तो बंद झाला होता. आता चार्जिंग करायला वीज नव्हती. प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं. डोकं भिरभिरू लागलं. वेळ लागेल की काय असं वाटू लागलं. बघा त्या मोबाईलच्या विचाराने. आता 2 दिवस वीज येणार नाहीये म्हटल्यावर मोबाईल चार्जिंग करता येणार नाहीये. आणि या विचाराने काय झालंय, एकदम अस्वस्थ व्हायला झालंय. आणि डोकं
भिरभिरू लागले, वेळ लागल की काय असं वाटू लागलं. दुपारपर्यंत रिकामे बसून कंटाळा आला. समोरच्या बागेत जाऊन बसलो आणि नेहमी रिकामी असणारी बाग आज माणसांनी फुलून आलेली पाहून व मोबाईल शिवाय सर्वांनी एकमेकांसोबत संवाद साधला आहे हे पाहून जरा बरे वाटले. अरे आप आणि मनात विचार आला, की जर मोबाईल नसते तर? अरे, आपण गेम कसे खेळलो असतो? गणिते सोडवताना झटपट आकडेमोड कशी झाली असती? मनात विचार आला बघा, जर मोबाईल नसते तर? भ्रमणध्वनी नसते तर? आणि मग मनात विचार आला, की जर नसते तर आपण गेम कसे खेळलो असतो? हो की नाही? गणिते सोडवताना झटपट आकडेमोड कशी झाली असती? इंटरनेट नसते तर मनोरंजनाचे कार्यक्रम तरी इंटरनेट नसते तर मनोरंजनाचे कार्यक्रम कसे झाले असते? मग WhatsApp, Facebook, Twitter सारं काही बंद. अरे देवा! मग आयुष्यात काही मजाच राहिली नसती. हातावरच्या रेषांनंतर सर्वात अधिक वेळ हातात असणारा मोबाईल नसता तर आयुष्य कसे असते? बघा एक कल्पना केली. आता आत्ताच्या काळात मोबाईल असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण त्याची जी किंमत आहे, त्याचं जी व्हॅल्यू आहे तीच आपण आज जाणतो आहे. कारण आजच्या काळात आपल्याला त्याचं महत्त्व खूप आहे. हो की नाही? कारण आत्ताचं जे शिक्षण, आत्ताचं जे आपलं जे शिक्षण चालू आहे, ते सुद्धा आपल्या मोबाईलवरच चालू आहे. त्यामुळे आपल्याला त्याची खूप जास्त किंमत त्या सध्याच्या वेळ आहे. हो की नाही? मग आता या ठिकाणी म्हटलंय, की सर्वात जास्त हातांच्या रेषांनंतर सर्वात अधिक वेळ हातात असणारा मोबाईल नसता, तर आयुष्य कसे असते? मोबाईल नसता तर संपर्काचे माध्यम तुटले असते, हे खरे. मात्र या तंत्रज्ञानाने दुरावलेली माणसं प्रत्यक्षात भेटू लागली असती. बघा, मोबाईल नसतं तर काय झालं असतं, संपर्क जे आहे थोडेसे ते काय झाले असते, कमी झाले असते. पण मात्र या तंत्रज्ञानाने दुरावलेली माणसं तरी प्रत्यक्षात भेटू लागली असती, हो की नाही? पण व प्रत्यक्षपणे आपल्या आनंदाचे, दुःखाचे, भावभावनांचे आदान-प्रदान झाले असते. सातत्याने मोबाईलमध्ये गुंतलेली बच्चे कंपनी मैदानात खेळताना, पळताना, प्रसंगी पडताना व त्यातून उठतानाही दिसली असती. बघा किती छान मांडले, की मोबाईल नसता तर थोडाफार संपर्क कमी झाला असता. पण तंत्रज्ञानाने दुरावलेली जी काही माणसं आहेत, ते तरी काय झाली असती, प्रत्यक्षात भेटू लागली असती. बघा आपण ट्रेनमध्ये जाताना बघा, बसमध्ये जाताना, प्रवास करताना कितीतरी गर्दी असते. एवढ्या गर्दीत सुद्धा कोणी कोणाकडे बघत नसतं. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकजण त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. अगदी जवळ बसलेला असतो. पण एकमेकांशी संवाद आपण करत नाही. आपण एकमेकांशी बोलत नाही. म्हणजे या तंत्रज्ञानाने कुठेतरी माणसं दुरावली गेलेली आहे. मग हे तंत्रज्ञानच नसतं, तर प्रत्यक्ष माणसं भेटली असती, बोलली असती, आपले सुख-दुःख, आपल्या भावभावनांचे आदान-प्रदान केले असते. आणि सातत्याने सध्या जी छोटी-छोटी जी मुलं आहेत, सातत्याने त्या मोबाईलमध्ये गुंतलेली असते. गेम खेळत असतात. हो की नाही? मग ही जी बच्चे कंपनी मैदानात खेळताना, पळताना, प्रसंगी पडताना व त्यातून उठतानाही दिसली असती. वाढदिवस WhatsAppवर नाही, तर प्रत्यक्ष घरी जाऊन साजरे झाले असते. आजही आपण वाढदिवस साजरे करतो. पण सगळे जे काही शुभेच्छा आहेत, ते आपण कुठं पाठवत असतो? WhatsAppवर. आणि आता सगळ्यात लोकप्रिय आहे ते WhatsApp. हो की नाही? सगळ्या गोष्टी. समोरासमोर भेटलो नाही तरी चालेल, परंतु WhatsAppवर मेसेज, जे काही बोलणं आहे किंवा ज्या काही शुभेच्छा आहे, ते सर्व आपण काय करत असतो? या मोबाईलवरच सेलिब्रेट करत असतो. म्हणूनच म्हटलंय, की वाढदिवस WhatsAppच्या ऐवजी कुठे साजरे केले असते? प्रत्यक्ष घरी जाऊन साजरे झाले असते. इंटरनेटचा दुरुपयोग कमी झाला असता. व त्यातून समाज विघातक प्रवृत्तींना आळा बसला असता. या ज्या घातक गोष्टी आहे, ह्या घातक गोष्टींना सुद्धा काय झालं असतं त्या ठिकाणी मर्यादा आल्या असत्या. या गोष्टींना, या प्रवृत्तींना आळा बसला असता. त्याच्या अतिरिक्त वापराने मानवाच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हो की नाही? ही गोष्टही तितकीच खरी आहे, की ह्या ज्या गोष्टी आहे याचा अतिरिक्त वापर
मोबाईलच्या अतिरिक्त वापराने आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. डोळ्यांचे वेगवेगळे आजार होतात. एका जागेवर बसून काय होतं, पाठीच्या मणक्याचे आजार होतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आजाराने आपलं शरीर ग्रासलं जातं. मग बघा, शारीरिक श्रमाच्या अभावी स्थूलता येते. मानव मानवापासून दूर जातो. असा हा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नसता तर बरं झालं असतं. पण गरजेच्या वेळी हा मोबाईलच देवासारखा धावून येतो. अडी-अडचणीत असलेल्या माणसांना मोबाईलमुळे त्या संकटातून बाहेर येता आल्याची अनेक उदाहरणे आहेत. महत्त्वाच्या निरोपांचे आदान-प्रदान या संपर्क माध्यमातूनच शक्य होते. आज या मोबाईलच्या वापराने हवी ती माहिती काही सेकंदामध्ये आपल्यासमोर हजर होते. हा भ्रमणध्वनी नसेल तर यावर आधारित व्यवसाय कसे चालतील? बघा, आजच्या काळाचा जर विचार केला तर मोबाईल हा आपल्या खूप गरजेची वस्तू बनलेली आहे. हो की नाही? कारण बघा, आता सध्या जर आपलं उदाहरण जर घेतलं तर मोबाईलमुळेच आपण एक दुसऱ्याशी काय आहोत? कनेक्ट आहोत. तुम्ही शिक्षण घेत आहात ते मोबाईलमुळेच. म्हणून आजच्या काळात या मोबाईलची गरज खूप आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अवघ्या काही सेकंदात आपण काय करत असतो? एकमेकांशी संवाद या मोबाईलच्या द्वारे साधत असतो. आज या मोबाईलच्या वापराने हवी ती माहिती काही सेकंदामध्ये आपल्या समोर येते, हजर होते. हो की नाही? तुम्हाला पण अभ्यासाची काही माहिती हवी असेल, तर तुम्ही पटकन Googleवर शोधता आणि अवघ्या काही सेकंदात ती माहिती तुमच्या समोर येत असते. मग हा भ्रमणध्वनी नसेल तर यावर आधारित व्यवसाय कसे चालतील? त्यावर आधारित जे काही व्यवसाय आहे ते व्यवसाय सुद्धा काय होतील? बंद होतील. औद्योगिक जगतात अनेक वेळा मोबाईल कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाच्या मीटिंग घेऊन उद्योगासंबंधी निर्णय घेतले जातात. मोबाईल अभावी हे सारं ठप्प झालं असतं. म्हणजे आजच्या काळात ज्या काही गोष्टी, ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्या काही गोष्टी होतात, त्या गोष्टी सर्व काय झाल्या असत्या? बंद झाल्या असत्या. मोबाईल नसणं ही कल्पनाच या काळात करणं अवघड वाटतं. त्याच्या वापराच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेतल्यास ते या पिढीला मिळालेले वरदानच ठरेल हे निश्चित. बरोबर की नाही? नसणं आणि असणं. मोबाईल नसेल तर काय फायदे होणार आणि असेल तर काय फायदे होणार? हो की नाही? नसेल तर नुकसान पण आहे. हो की नाही? असेल तरी नुकसान आहे. पण या गोष्टींचा जर विचार केला आपण त्या बाबतीत, या गोष्टींच्या बाबतीत जर आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या, तर या पिढीला मिळालेलं वरदान हे निश्चितच मोबाईल हे काय ठरेल? वरदान ठरणार आहे. अशा प्रकारे त्या मोबाईलचं असणं आणि नसणं, त्याचे फायदे आणि तोटे काय आहे, या सर्व गोष्टी आपण आपल्या कल्पनेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन या कल्पना प्रधान विषयाला अनुसरून तुम्ही वेगवेगळे निबंध लिहिण्याचा सराव करा. आणि जितका जास्त तुम्ही सराव कराल, तितका जास्त तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत होणार आहे. आज मी इथेच थांबते आणि तुमची रजा घेते. थँक यू. धन्यवाद. Yes, teacher. Thank you.